आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावरती उद्या आषाढी एकादशी निमित्त मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते व त्याचबरोबर गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते महापूजा पार पडणार आहे। माझ्यासोबत गडाचे महंत शिवाजी महाराज आहेत। कशा पद्धतीने उद्या पूजा असणार आहे, भाविकांसाठी त्याचबरोबर दर्शनासाठी कसं नियोजन करण्यात आलेलं आहे, स्वतः बोलण्यासाठी गडाचे महंत आहेत। बाबा, काय सांगाल, उद्या आषाढी वारीनिमित्त मनोज दादा जरांगे पाटील आणि तुमच्या हस्ते महापूजा पार पडते। या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीसाठी आलोट अशी भक्ताची गर्दी होत आहे आणि पंढरपूर क्षेत्र जसं भक्तासाठी उघडा दरवाजा आहे तसं ही धाकटी पंढरी म्हणून, महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखला जाणारा हा नारायणगड, या ठिकाणी भक्ताची सुद्धा राहिलेले भक्त सर्व नारायणगडावर येतात आणि ठीक 12:30 वाजता महापूजा मनोज दादा जरांगे पाटील आणि आम्ही स्वतः पूजासाठी दोघाच्या हस्तेच महापूजा होणार आहे। बाकी कोणाच्या हस्ते होणार नाही, कोणी येणार नाही। आणि म्हणून या भक्तासाठी सर्व आम्ही सोय केलेली आहे। दर्शनासाठी बारीची सोय करून ठेवलेली आहे, पाण्याची सोय करून ठेवलेली आहे, आरोग्यासाठी सर्व डॉक्टर मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहेत। त्याचप्रमाणे बीड ग्रामीण पोलीस स्टेशन, शिरूर ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, ते सर्व अधिकारी लोक पाहणी करून गेलेली आहे। सर्व पार्किंगची सोय केलेली आहे। भक्ताला लागणारे जे सोय आहे या ठिकाणी नारायणगडाने व्यवस्थित केलेली आहे। आजच सर्व या ठिकाणी स्वयंसेवक 50-100 स्वयंसेवक या ठिकाणी सोय करतात आणि व्यवस्थित भक्ताची आम्ही सोय करणार आहोत। स्वतः तुम्ही मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे यांना निमंत्रण देखील केलेलं आहे गडाच्या वतीनं। किती वाजता ते इथे येणार आहेत आणि प्रत्यक्षात महापूजेला किती वाजता सुरुवात होणार आहे? स्वतः आम्ही आमंत्रित केलेलं आहे। ते या ठिकाणी 10लाच हजर होणार आहेत आणि 12:30 वाजता पूजेला सुरुवात होणार आहे। अर्ध्या तासामध्ये पूजा उरकून सर्व भक्ताला दर्शनासाठी मोकळं करणार आहोत आणि सर्व रांगेत शिस्तीत 500 स्वयंसेवक या ठिकाणी भक्ताची सेवा करण्यासाठी बोलवलेले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चोख नियोजन केलेलं आहे। अंदाजे किती भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन जातात तुमच्या अंदाजे? या ठिकाणी आलोट गर्दी असते। 1ला बारी सुरू होते तर रात्री संध्याकाळी 12 वाजेपर्यंत सारखी बारी चालूच असते। मग किती समाज असतो हे काही आम्ही शब्दाने सांगू शकत नाही। स्वयंसेवक असतील, त्याचबरोबर येणाऱ्या भाविक भक्तांना तुमचं गडाच्या वतीने महंत म्हणून काय आव्हान असणार आहे? आव्हान आहे, हे दर्शनासाठी नगद नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात आणि आम्हाला नगद नारायणाला सुद्धा हे साकडं आहे की आमचा सर्व भाविक येणारा वर्ग, शेतकरी बांधव यांना अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी, सुबत्ता प्राप्त व्हावी आणि प्रत्येकाच्या अंतःकरणाने भक्ती, ज्ञान, वैराग्य या त्रिपुटीने त्यांच्या जीवनामध्ये ही सेवा करायला भेटावी, हे आमचं नगद नारायणाला साकडं आहे की सर्व सुख, शांती, समाधान सर्वांना प्राप्त हो, हे नगद नारायणाकडे आमचं साकडं आहे। नक्कीच हे होते गडाचे महंत शिवाजी महाराज आणि स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते 12:30 वाजता महापूजा होणार आहे। त्याचबरोबर गडाच्या वतीनं जे की मनोज दादा जरांगे पाटील यांना आमंत्रित देखील केलेलं आहे आणि लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेऊन जातात। शिस्तीत यावं आणि शिस्तीत जावं असं देखील आव्हान या ठिकाणी गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी केलेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, नारायणगड, बीड।